नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात मी यशस्वी होणारच लेखक जीवन साळोखे लिखित पुस्तकातील अभ्यासातील सातत्य आहे गॅरंटी यशाची हा लेख। माझ्या प्रिय पालक बंधू भगिनींनो, सर्वप्रथम तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ती म्हणजे शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणारा कोणताही विद्यार्थी शाळेत प्रवेश घेताना हुशार किंवा बुद्धिमान किंवा मठ्ठ असत नाही, तसे लेबल लावता येत नाही। मात्र शिक्षण घेणारा विद्यार्थी जर योग्य मार्गदर्शन घेऊन निश्चयाने प्रयत्नपूर्वक अभ्यास करू लागला, सराव करू लागला, तर ज्याचा उल्लेख तुम्ही किंवा मठ्ठ असा करता तो विद्यार्थी हुशार या संज्ञेस पात्र ठरू शकतो, हे ध्यानी घ्या। जन्माला आल्यापासून बालकावर त्याचे आईवडील, कुटुंबीय, जवळचे नातेवाईक, लांबचे नातेवाईक, शेजारी पाजारी, शालेय जीवनातील शिक्षक, शाळासोबती, मित्र, समाजातील विविध घटक, एकूण माहोल, वातावरण या सर्वांचा वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होत असतो। या सर्व घटकांच्या आचार, विचार, वर्तन, व्यवहाराचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव त्या बालकावर पडतो। या बऱ्या वाईट प्रभावातून, संस्कारातून, शिकवणुकीतून विद्यार्थ्यांच्या मनाची किंवा बुद्धीची योग्य किंवा अयोग्य प्रकारे जडणघडण होत असते। हा विचार करता सध्या विद्यार्थ्यांच्या पालकांची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे। म्हणूनच आपल्या पाल्याबाबत विद्यार्थ्यांबद्दल पालकांनी सदैव दक्ष राहणे, सावध राहणे गरजेचे झाले आहे। या पार्श्वभूमीवर कोणत्याही विद्यार्थ्याने आपण अभ्यास करतो म्हणजेच आपल्या पालकांवर, आईवडील, कुटुंबियांवर, समाजावर किंवा शिक्षकांवर उपकार करतो असे कधीच समजू नये किंवा मानू नये। कारण विद्यार्थी दशेत अभ्यास करणे हेच त्याचे प्रथम कर्तव्य आहे। विद्यार्थी जीवनामध्ये जो चिकाटीने सतत अभ्यास करत नाही त्याला त्याच्या पुढील जीवनात त्याची फळे भोगावी लागणार, यात शंकाच नाही। ज्या त्या काळात, ज्या त्या वयात विद्यार्थ्याने योग्य प्रकारे नियमित अभ्यास केलाच पाहिजे। तसा तो केल्यास त्याला कोणताही विषय, फॅकल्टी अशक्य किंवा अवघड काहीच नाही। विद्यार्थी जीवनात अभ्यास करणे ही प्रक्रिया आपल्याला चुकवता येणार नाही, हे एकदा ठामपणे समजून घेतल्यानंतर मग त्याने चिकाटीने अभ्यास चालू ठेवला की त्यात गोडी व आवड निर्माण होतेच। तरीही केवळ अभ्यास करायचा म्हणून अभ्यास करणे, परीक्षेमध्ये खूप गुण मिळवायचे म्हणून अभ्यास करणे अशा प्रेरणाही अभ्यास करण्यामागे असू नयेत। याउलट विद्यार्थी जीवनातच नियमित अभ्यास करून हुशारीने ज्ञानकौशल्य मिळवल्याने आणि त्याचे योग्यरित्या प्रभावी उपाययोजना केल्याने भविष्यात आपल्या प्रगतीचे अनेक मार्ग खुले होणार आहेत, हे प्रत्येक विद्यार्थ्याने नेहमी जाणीवपूर्वक लक्षात ठेवावे। आपण अभ्यास करतो तो स्वतःच्या भल्यासाठी, प्रगतीसाठी, गुणवत्ता वाढीसाठी हे काळजीपूर्वक लक्षात घेतले की मग कोणत्याही विषयाच्या अभ्यासाचा कंटाळा येण्याचे प्रसंग किंवा तशी मानसिकता निर्माण होणार नाही, हे निश्चितच। त्यासाठीच ज्या त्या वयात जो तो अभ्यासक्रम योग्य प्रकारे पूर्ण केला की पुढे वाढत्या वयात त्या पुढील अभ्यास करताना फारसा ताण पडत नाही। कसून अभ्यास करणे हा एकदा आपल्या सवयीचा भाग झाला की कोणताही अभ्यासक्रम अवघड किंवा कठीण वाटत नाही। एकदा हे सूत्र निश्चित झाले की तुमच्या हुशारीची चमक, प्रगतीची धमक कोणी रोखू शकत नाही। आजच्या अत्यंत गतिमान जगात सर्व क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत। ज्ञानाची क्षितिजे पुन्हा नव्याने विस्तारत आहेत। शाळा, शिक्षण, अभ्यासक्रम आणि परीक्षा या गोष्टी अपरिहार्य आहेत। ही आवडते मज मनापासून ही शाळा अशी म्हणणारी मुले जशी आहेत तशीच शाळेत रोज जाताना मज विघ्ने येती नाना म्हणत अत्यंत जड पायाने शाळेत कशीबशी पोहोचणारी मुलेही आहेत। काहींसाठी शाळा एक आनंददायी विद्याकेंद्र आहे, तर काहींसाठी ते ताणतणावाचे ठिकाण आहे। वस्तुतः प्रत्येक मूल हे बौद्धिक दृष्टीने इतरांपेक्षा भिन्न असते। प्रत्येकाची कौशल्ये वेगवेगळ्या प्रकारची असतात। प्रत्येक विद्यार्थ्याचे एकाच पद्धतीने, एकाच मोजपट्टीने मूल्यमापन करणे योग्य नाही। अनेक शिक्षण तज्ज्ञांनी व मानसशास्त्रज्ञांनी ते सिद्ध केले आहे। तरीही आपण त्या विद्यार्थ्यांच्या लेखी प्रॅक्टिकल परीक्षेच्या मार्क्सवर त्याचे मूल्यमापन करतो, यशापयश मोजतो।
खरं तर त्या विद्यार्थ्याला त्याचा अभ्यासविषय पूर्णतः समजला का, मूलभूत संकल्पनांचे आकलन झाले का, हे न पाहता सध्याच्या परीक्षा पद्धतीमध्ये त्याने उत्तर बरोबर लिहिली का, हे पाहून गुणदान करण्याची पद्धत रूढ आहे. ही पद्धती स्वीकारल्यानंतर त्या दृष्टीने परीक्षेत घवघवीत यश मिळवण्यासाठी जरूर ते प्रयत्न केलेच पाहिजेत. विद्यार्थ्याने अभ्यासू वृत्ती आत्मसात केलीच पाहिजे. खूपदा वर्गामध्ये शिक्षक अध्यापन करताना, त्यांचा विषय शिकवत असताना विद्यार्थी केवळ ऐकण्याचे काम करतात. त्यामुळे अध्यापन ही प्रक्रिया एकतर्फी होते. शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक विद्यार्थ्यांना या काळात स्वतःच्या नोट्स काढण्याचे तंत्र शिकवले पाहिजे. गणिताची उदाहरणे, भूमितीची प्रमेय, विज्ञानाचे प्रयोग, भाषा विषयातील प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत लिहिणे त्याला सरावाने आले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी फलकलेखनाचा परिणामकारक वापर करून अध्यापन कसे प्रभावी होईल हे पाहिले पाहिजे. या काळात वर्गामध्ये शिक्षक जो विषय शिकवतात त्यासंबंधी विद्यार्थ्याने प्रश्न किंवा शंका विचारून तो विषय समजावून घेतला पाहिजे. विद्यार्थी जीवनात प्रयत्न व परिश्रम हे कोडवर्ड ठरले पाहिजेत. वर्गात शिकवले जाणारे अभ्यास विषयाचे भाग, प्रकरणे ज्या त्यावेळी विद्यार्थ्यांनी समजून घेतले की नंतर त्याचे अध्ययन करताना सुलभता येते. हे ज्या त्यावेळी विद्यार्थी करत नाहीत, त्यामुळे पुढे त्यांना फास्ट फूड, इन्स्टंट फूडप्रमाणे गाईड्स, पॉकेटबुक्स, अपेक्षित प्रश्नोत्तरे इत्यादींची गरज भासते. मुळात विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याची प्रबळ इच्छाशक्ती नसते. ती निर्माण करायला हवी. अभ्यास विषय सोपा, कठीण, अवघड कसाही असला तरी त्याने मनाची उभारी आणि तयारी कायम ठेवली पाहिजे. अभ्यास करण्याची इच्छाशक्ती योग्य प्रकारे विकसित केली पाहिजे. त्यासाठी मनावर ताबा ठेवला पाहिजे. खूपदा आपण पाहतो विद्यार्थी योग्य त्या ठिकाणी योग्य ती कृती करत नाहीत. खेळाच्या मैदानावर वेगवेगळ्या स्पर्धेत जिथे अंगचे कौशल्य व पराक्रम दाखवला पाहिजे तेथे ते सोयीने माघार घेतात, भित्रेपणा दाखवतात, बघ्यांची भूमिका घेतात. या उलट वर्गामध्ये शिक्षक शिकवताना त्यांच्या मनाची एकाग्रता हवी. अभ्यासविषयी समजून घेण्याची गरज आहे. तेथे हे विद्यार्थी गोंधळ घालतात, आपला पराक्रम गाजवतात. विद्यार्थ्यांमधील अशा प्रकारे अभ्यासाबद्दलची अनास्था व ध्येयप्राप्तीच्या मानसिकतेचा अभाव यामुळे शिक्षण क्षेत्रातील गोंधळाचे चित्र कायम आहे. शाळा महाविद्यालयांपेक्षा खाजगी क्लासेस, ट्युशन्स, अकॅडमीज ना विद्यार्थ्यांची गर्दी, विद्यार्थी पालकांची ओढ म्हणजे परीक्षेपुरते झटपट यश मिळवण्याच्या त्यांच्या मानसिकतेचे लक्षण आहे. त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्यात येणारी गतानुगतिकता. त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्यात येणारी गतानुगतिकता व त्यातून निर्माण होणारे झुंडीचे मानसशास्त्र होय. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासवृत्ती निर्माण झाली पाहिजे. विद्यार्थ्यांमधील अभ्यासवृत्तीच्या अभावामुळे त्याने नियमित वर्गात बसावे, सर्व चाचण्या, परीक्षा द्याव्यात, सांगितलेले स्वाध्याय, गृहपाठ वेळेत पूर्ण करावेत. अशा शिक्षकांच्या ज्या किमान अपेक्षा आहेत त्याही सध्या पूर्ण होत नाहीत असे दिसून येते. ज्या शाखेकडे विद्यार्थी प्रवेश घेतात त्या शाखेच्या विषयाचा अभ्यास मनापासून करणे, त्याची उपयुक्तता समजून घेणे ही भावना त्याच्यात दृढ झाली पाहिजे. तरच घेतलेले विषय ज्ञान आणि त्याचे उपाययोजन याचा विद्यार्थी पुढील आयुष्यात मेळ साधू शकतो. अन्यतः त्याला अपयश येते, त्याचा परिणाम वैफल्य येण्यात होतो. हे सारे केवळ अभ्यासू वृत्तीच्या अभावामुळे होते, हे लक्षात घ्यायला हवे. वाचन, श्रवण, मनन, चिंतन हे ज्ञानाचे दरवाजे आहेत. जी माणसे हे ज्ञानाचे दरवाजे स्वतःहून स्वतःसाठी बंद करून ठेवतात, त्याकडे पाठ फिरवतात, ती माणूस या संज्ञेस पात्र ठरत नाहीत. ते म्हणजे दोन पायाचे पशु होत. त्यासाठी सामर्थ्य आहे अभ्यासाचे, जो जे करील तयाचे. धन्यवाद मित्रांनो.